नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया. दत्तात्रय होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहपदी निवड झालेली आहे. गेल्या 12 वर्षांपासून हे पद भैयाजी जोशी यांच्याकडे होतं. त्यांच्या 4 टर्म पूर्ण झाल्यानंतर आज होसबळे यांची सरकार्यवाहपदी निवड झालेली आहे. संघात निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीनं अर्थात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची गेल्या 2 दिवसांपासून बंगळुरूमध्ये बैठक सुरू आहे. त्यात आज हा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. होसबळे हे आतापर्यंत सहसरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. संघाची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. थेट जाऊया तिकडे. समाज की सेवा भी की, समाज के सहयोग के साथ सबके सेवा की. लाखों करोड़ों की संख्या में लोगों तक का दैनंदिन जीवन की आवश्यकताओं को, भोजन है, दवा है, अन्य वस्तुएं हैं, इसको पहुंचाने का कार्य स्वयंसेवकों ने किया. समाज के धन्यवाद तो हम नहीं चाहते. ये समाज के ऋण चुकाने का एक सेवा करने का एक मौका जब मिला, स्वयंसेवक कभी पीछे हटे नहीं है. उस दौरान में भी विशाखापट्टनम में या और कहीं और भी कुछ दुर्घटना हुई. कहीं आए लेक हुआ, कहीं बाढ़ आए, तो उस समय भी स्वयंसेवकों ने कार्य किया. तो इसके विस्तार में मैं नहीं जाऊंगा. हमने एक प्रस्ताव भी पारित किए हैं. द रेजोल्यूशन पुट्स ऑन रिकॉर्ड इट्स हाई अप्रिसिएशन, अखिल भारतीय प्रतिनिधि सभा अप्रिसिएशन of the entire society of this country, entire nation. During this period, the government and all the governments, to the maximum possible extent, they have tried to do their best. Anybody can find mistakes here and there. But in a trying period, a nation has to stand as one. And that has been the history in different parts of the world during a crisis. Maybe world wars, maybe natural calamities. A nation has to stand as one in order to fight against such calamities. A pandemic was one such. तो इसलिए पूरे भारत एकजुट होकर खड़ा रहा और इस महामारी के संकट को सामना करने में अद्भुत सफलता पाई. मैं ये नहीं कह सकता कि पूर्ण रूप से हो गया, क्योंकि अभी भी द पैंडेमिक इज, द फियर इज लर्किंग एवरीवेयर. एवरी डे सम केसेस आर being reported, but to a great extent, the nation has shown its innate strength, its power, its adaptability, इट्स कंसर्न. तो इसलिए भारत के लोग इस ट्राइंग पीरियड में, इस हार्डशिप में स्वावलंबी बनकर रहने का प्रयत्न किया. तो इसलिए पीपीई वेंटिलेटर्स को बनाने में हम कामयाब रहे. दवा बनाए, केवल अपने देश के लिए नहीं, दूसरे देशों के लिए भी देने लायक हमने बनाया. और बहुत लोगों का कष्ट हुआ, खास करके डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स, सिक्युरिटी पर्सनल, पोलीस. संघाची ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी मिलिंद भागवत आहेत सध्या. मिलिंद, आपण बघतो दत्तात्रय होसबळे आता नवे सरकार्यवाह असणार आहेत. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य,
सगळा देश एका वेगळ्या परिस्थितीतनं जातोय, तसं संघातही काही मोठे बदल होत आहेत. हं. दरवर्षी संघाची वार्षिक सभा असते, त्यात सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू होत असतो. तसा संघाच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांचा सगळ्यांचं अहवाल सादरीकरण झालं आणि यामध्ये महत्वाची गोष्ट झाली ती दत्तात्रय होसबाळे हे आता सरकार्यवाह झाले. सरकार्यवाह म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या कंपनीचा CEO जसा असतो तसं आपल्याला म्हणता येईल.